नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दारिद्र्याचा जो पहिला भाग घेतला होता त्यामध्ये आपण निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य याचं कंपॅरिझन केलं होतं आणि काही महत्त्वाचे पॉईंट घेतले होते, ज्याचे PIQ सुद्धा घेतले होते, ते तुम्ही बघून घे जा। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन। त्यानंतर दारिद्र्याचा दुसरा भाग पाहूया। यामध्ये आपण काही IMP पॉईंट आणि त्यानंतर रंगराजन समिती, तेंडुलकर समिती, लकड़वाला समिती, अलग कार्यगट याबद्दल माहिती पाहूया कंपॅरिझन करून आणि PIQ घेऊया। तर सर्वात प्रथम दारिद्र्य विषयक समितीवर प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती संबंधित नाही आहे किंवा आहे। तर दारिद्र्य समिती ही आहे धनंजय कार्यगट, त्यानंतर अलग कार्यगट, दांडेकर व रथ, मीनास, पीडी ओझा, डिकोस्टा, मॉन्टिंग सिंग अहलुवालिया, सक्सेना समिती, लकड़वाला समिती, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती। अलग कार्यगट लक्षात ठेव जा। यांनी ग्रामीण भागासाठी किती रुपये सांगितलं होतं दारिद्र्याचा निकष 49.09 पैसे, त्यानंतर शहरीसाठी 57 रुपये, कारण की हा पर्यायमध्ये होता राज्यसेवेच्या, परंतु तो प्रश्न कॅन्सल केला। प्रिडिक्शन असू शकते, हे निकष कोण मांडले इथं कन्फ्युजन होऊ शकतो आपण। लक्षात ठेवा 49 आणि 57 रुपये रॉंग फिगर लक्षात ठेवा, राउंड फिगर। तर यानंतर IMP पॉइंट पहा। द पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोण लिहिला? तर दादाभाई नौरोजीने लिहिला। एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे सेंटेन्स कोणी म्हटलं? त्यानंतर दारिद्र्याचे दृष्टिचक्र ही संकल्पना कोणी मांडली? तर रॅग्नर नक्से यांनी मांडली। लक्षात ठेवा हे दोन्ही बिन रॅग्नर नक्से यांनी मांडल्या। त्यानंतर एक चौथा सेंटेन्स बघा, दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे कोणी म्हटलं होतं? तर MS स्वामीनाथन यांनी म्हटलं होतं। त्याच्यानंतर महत्त्वाची संकल्पना आहे, नवीन आहे, फक्त 2 प्रश्न पडले आणि माहिती खूप छोटी आहे, लक्षात घ्या। पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक कोणी मांडला किंवा याचे जनक कोण आहे असं म्हटलं तर लक्षात ठेवायचं गौरव दोत आणि मार्टिन रॅव्हलिन आहे। यालाच आपण दारिद्र्याची पोकळी असं म्हणतो हा। त्याच्यानंतर हे काय सांगते पॉवर्टी गॅप इंडेक्स? तर बा दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला किती उत्पन्नाची तूट भरून काढावी लागेल हे लक्षात येते याच्यावरून, म्हणजे उत्पन्नाची तूट लक्षात येते, हे लक्षात ठेवा। उत्पन्नाची तूट याच्यावर सुद्धा प्रश्न आहे। काही कॅलरी निकष असतात ज्याच्यावर आयोग आपल्याला वारंवार म्हणजे आपल्याला कन्फ्युजन करताना दिसते, तर लक्षात घ्या। नियोजन आयोग, लकड़वाला समितीने अलग कार्यगटाने नाही का निकष सांगितला होता, ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरीसाठी 2100 कॅलरी। दांडेकर रथ या समितीने सांगितला होता 2250 कॅलरी, हे लक्षात ठेवा, प्रश्न आहे। रंगराजन समिती आणि ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी, तर शहरी भागासाठी 2090 कॅलरी, लक्षात ठेवा 2090। आणि तेंडुलकर समिती याच्यापेक्षा वेगळी होती, कारण की त्यांनी कॅलरी निकष म्हणजे उष्मांक आधारित नाही का निकष हे सोडून द्या म्हटलं होतं आणि कशावरून ठरवा म्हटलं होतं? तर उपभोग खर्चाच्या आधारावर, हे लक्षात ठेवा। याच्यावर PIQ आहे। आता आपण याच्यावर नाही का आलेले PIQ पाहू। तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पहा, दारिद्र्य मापनासंबंधी तेंडुलकर समितीने कोणती सूचना केली होती? आपलं एक पहिलं सेंटेन्स पाहू, नंतर बाकीचे आपण नंतर जेव्हा घेईन त्यावेळेस पाहू। पहिलं सेंटेन्स म्हणते उष्मांकधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, म्हणजे दारिद्र्य रेषा उष्मांकाधारित न ठेवणे, बरोबर आहे का? कारण की यांनी उपभोग खर्च सांगितलं होतं, हे विधान बरोबर आहे। त्यानंतर आता दुसरा क्वेश्चन पाहू, दारिद्र्याचे दृष्टचक्र ही संकल्पना खालीलपैकी कोणाच्या नावाशी संबंधित आहे? तर दारिद्र्याचे दृष्टचक्र ही संकल्पना कोणी मांडली? रॅग्नर नक्से यांनी। प्रश्न आलता वनसेवा 2017 मुख्य परीक्षा। त्यानंतरचा बघा, कृषी सेवा पूर्व 2012 आलेला आहे। दांडेकर व रथ यांच्या मते दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या मोजताना किमान आहार उष्मांक किती असला पाहिजे, म्हणजे कॅलरी, तर किती आहे? 2250, याचं उत्तर आहे 2250। त्याच्यानंतर बघा, STM 2012 आलता, नियोजन आयोगाच्या अहवालानुसार कितीपेक्षा उष्मांक मिळणाऱ्या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे। यांनी तिघांनी किती सांगितलं होतं? ग्रामीणसाठी 2400 आणि शहरीसाठी 2100, हे प्रश्न सुद्धा लक्षात ठेवा। त्यानंतरचा क्वेश्चन पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आलेला आहे। एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कोणी म्हटले? तर कोणी म्हटले? रॅग्नर नक्से यांनी म्हटले, लक्षात ठेव जा। त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू, पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन यांनी सांगितले? बघा याच्यामध्ये पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हटलेला आहे, ज्याला आपण दारिद्र्याचा अंतर किंवा दारिद्र्याची पोकळी असे म्हणतो, आणि हे कोणी मांडला होता? गौरव दत्त आणि रॅव्हलिन। पुढचा प्रश्न असू शकते नावावर कोणी मांडला म्हणून। याच्यात काय केलं जाते? दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण उत्पन्नाची तूट भरून काढली जाते, हे लक्षात ठेवा। इथं कॅलरीची तूट दिली आहे,
दारिद्र्याच्या उत्पन्नाची किती वाढ करावी किंवा उत्पन्नाची तूट, आपल्याला मेन आहे उत्पन्नाची तूट भरून काढावी लागते. हे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024चा प्रश्न आहे. यानंतरचा एक प्रश्न बघा आणखी, की दारिद्र्य रूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही. हा प्रश्न आलता PSI 2014. याचं उत्तर राहील स्वामीनाथन. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत कोणी वर्तवलेला आहे? तर पर्याय दांडेकर रथ, बर्दन अहलुवालिया लक्षात ठेवा, आणि मिनास, त्यानंतर PD ओझा हे सुद्धा आहे. एक लक्षात ठेवजा, इथं ऍड करजा डॉक्टर बर्दन कमिटी आहे पर्यायामध्ये. बाकी पर्याय निघत होता आपल्याला, पण बर्दन समिती लक्षात ठेवा एक. यानंतरचा क्वेश्चन पाहू आपण, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019ला आलता, कॅन्सल झाला होता, ते लक्षात घेऊ आपण. बघा गौरव दत्त आला इथंही. आपण म्हटलं ना पॉवर्टी गॅप इंडेक्स 2019चा प्रश्न 2024-23ले प्रश्न आहे हे लगातार, म्हणजे 19 सॉल्व्ह होत होता आपल्याला, की दारिद्र्याची अंतर पोकळी ही संकल्पना मांडली होती गौरव दत्त यांनी. लकडवाला समिती दिलेली आहे, पण निकष देऊन आहे दर दिवशी. ग्रामीण भागात 2400 आणि 2100 हे लकडवाला कालगट आहे. त्याच्यानंतर बघा दांडेकर व रथ समितीचा उल्लेख आहे, त्यांनी किती सांगितली होती आपल्याला? 2250. फक्त याच्यात काय चुकीचं होतं, त्यामुळे चुकला. याच्यात अलग कार्यगट नव्हता, म्हणजे जे आपण म्हटलं होतं ना चौथं सेंटेन्स बघा, 1973च्या किमतीनुसार दरडोई महिना ग्रामीण भागात 49.09 आणि 57 हे अलग कार्यगटाचं आहे, त्यामुळे हे पर्यायामध्ये नव्हतं म्हणून रद्द करण्यात आला. हे लक्षात ठेवा, पुढचा प्रिडिक्शन असू शकते. आणि ज्या गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे यावेळेस, तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पहा, हा बघा 2022 राज्य सेवा पूर्व परीक्षा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एकूण दारिद्र्य दरीविषयी TPG खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? म्हणजे टोटल ऑप्शन मध्ये TPG देऊन आहे, टोटल पॉवर्टी गॅप इंडेक्स बोलत आहे. म्हणजे हे हे याच्यावरच प्रश्न आहे, टोटल पॉवर्टी गॅप इंडेक्स मध्ये काय विधान म्हणजे काय योग्य आहे? तर पहिलं सेंटेन्स बघा, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेले एकूण उत्पन्नाचे मापन TPG करते. आपण काय म्हणतो उत्पन्नाची तूट, म्हणजे याच्यात उत्पन्नाच्या तुटीचंच मापन केलं जाते, म्हणून याचं उत्तर काय असलं पाहिजे पहिलं. कारण की दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला नाही का, म्हणजे BPLच्या वर आणण्यासाठी जे काही उत्पन्नाची तूट भरून काढली जाते आपण त्याला काय म्हणतो? पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणतो, म्हणजे दारिद्र्याची पोकळी किंवा दारिद्र्यातील अंतर. आणि ही संकल्पना कोणी मांडली? गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन यांनी मांडली, हे लक्षात ठेवा. आणि दारिद्र्य रेषेवरचा नाही का, रेषेवरील जे व्यक्ती राहते त्याचा TPG हा शून्यच मानला जातो. आणि जितका पॉवर्टी गॅप इंडेक्स जास्त असतो तितकी जास्त गरिबी असते, हे विधान लक्षात ठेवा. बस इतकं सफिशियंट माहिती आहे, याच्यावर तुमचा नाही का एक मार्क नक्कीच फिक्स होईल. आता आपण नाही का पुढील याच्यावर पाहूया, रंगराजन समिती, तेंडुलकर समिती आणि आणखी काही महत्वाच्या समिती. आपण नाही का समित्याबद्दल पाहूया माहिती. तर आपण दांडेकर रथ समिती जी आहे 1971ची समिती आहे. या समितीने नाही का किमान उष्मांकाशी संबंध लावला, म्हणजे कॅलरीशी निकष लावला होता, ते आहे 2250 कॅलरी. याच्यावर प्रश्न आलेला आहे. याने नाही का ग्रामीण दारिद्र्य हे 40% सांगितलं होतं आणि शहरी दारिद्र्य जे आहे 50% असं सांगितलं होतं. हे सुद्धा याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, लक्षात घ्या. एवढं किमान उष्मांकाशी संबंध, त्यानंतर कॅलरी, हे लक्षात ठेवा. लकडवाला समिती बघा, याची नियुक्ती जी आहे 1989ला झाली. अहवाल जी आहे 1993ला दिला, म्हणजे 4 वर्षांनी, लक्षात ठेवा. दारिद्र्याच्या टोपलीत यांनी समाविष्ट घटक केलता अन्न. अलग कार्यगटाचीच पद्धत वापरली होती यांनी, म्हणजे कोणती? जसं बघा ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी. प्रश्न याच्यावर आला नाही, लक्षात ठेवा. याच्यावर आलेला आहे, हे अलग कार्यगटाचा उल्लेख नाही केला. पण अखिल भारतीय दारिद्र्याचे विभक्तीकरण केले, म्हणजे यांनी काय केलं, राज्यासाठी नाही का, राज्यासाठी ग्रामीण दारिद्र्य रेषा आणि राज्यासाठी शहरी दारिद्र्य रेषा अशा दोन नाही का संकल्पना मांडल्या होत्या. याच्यावर प्रश्न आला नाही, येऊ शकते की बा अखिल भारतीय दारिद्र्य रेषेचे विभक्तीकरण कोणी केले? तर दारिद्र्याचे सर्वेक्षण यांनी 2 पद्धतीने केले. एक URP ज्याला आपण समान स्मरण कालावधी म्हणतो, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, आणि एक आहे MRP ज्याला म्हणतो मिक्स रिकॉल पिरियड, ज्याला संमिश्र स्मरण कालावधी मराठीत म्हणते. हे 2 पद्धती PIQ कशावर नाही आले सांगतो, हे एक याच्यावर नाही आला, आणि अलग कार्यगटा पद्धतीची म्हणजे पद्धत स्वीकारली याच्यावर नाही आला. राज्य सेवेच्या नियुक्तीवर आला, अहवालावर आलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, बघा तुमच्या स्क्रीनवर प्रश्न. पहिला प्रश्न बघा,
कोणती समिती दारिद्र्याशी संबंधित नाही? आरिफ 2022चा प्रश्न आहे मेनचा. तर पहिला ऑप्शन होता दांडेकर व रथ समिती, मीनास समिती, नरसिंह समिती, तारापूर समिती. दांडेकर रथ समिती आणि मीनास समिती आपल्याला माहित आहे, आपण व्हिडिओमध्ये घेतलेला आहे किंवा कोणत्या दारिद्र्य संबंधित समिती आहे. तर दांडेकर रथ तर आहेच, पण नरसिंह समिती नाही आहे, कारण की ती बँकिंग क्षेत्रासंबंधी आहे. 1991 आणि 97 लक्षात घ्या. आणि तारापूर समिती काय आहे, रुपया नाही का भांडवली खात्यावर नाही का परिवर्तनशील आहे किंवा नाही यासाठी नेमली होती 1997ला आणि 2006ला सुद्धा नेमली होती. लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर काय राहील आपल्याला की CD चुकीचं आहे, त्यामुळे याचं 3 ऑप्शन राहील. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, राज्यसेवा मेन 2022 आलेला आहे. श्री लकडवाला समितीने दारिद्र्य संबंधीचा अहवाल सरकारला कधी सादर केला? कधी केला? 1993ला. समिती नियुक्ती कधीची आहे? 89ची. लक्षात ठेवा हे. त्यानंतर बघा, दांडेकर रथ यांच्या मते दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या मोजताना किमान आहार उष्मांक किती पाहिजे? ते किती पाहिजे? तर यांनी सांगितले ते 2250 कॅलरी. प्रश्न आला होता कृषी सेवा पूर्व परीक्षा 12. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, दांडेकर व रथ यांच्या अंदाजानुसार 1960 मध्ये ग्रामीण भागात किती टक्के दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या आणि शहरी भागात किती आहे? तर आपण पाहिलं होतं 40% आणि 50%. प्रश्न आलता STMN 2012चा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पहा, लकडवाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली होती? तर कोणती पद्धत वापरली होती? समान स्मरण कालावधी आणि संमिश्र, ज्याला इंग्लिशमध्ये URP आणि MRP. याचं उत्तर राहील तुमचं BC बरोबर. प्रश्न आला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 याविषयी येऊ शकते. आणि सांगायचं बघा, याच्यावर प्रश्न आला कशावर नाही प्रश्न, या विभक्तीकरण केले बा अंतर दारिद्र्य रेषेचे, याच्यावर क्वेश्चन आला, तुम्ही पाहून घ्या. रिपीट क्वेश्चन राहू शकते यावेळी. आता आपण पाहूया रंगराजन समिती तेंडुलकर समितीला कंपॅरिझन फरक.